नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम मला आहे ना सर्वांचे खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. ॲक्च्युली एक जी रील व्हायरल झाली आणि त्या रील थ्रू माझं जे काम आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं. तुम्ही त्याच आदराने ते घेतलं आणि मला जे प्रेम दिलं, सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही ज्या आशेने माझ्याकडे बघत असाल की काहीतरी आपल्याला एक मिळेल इथून, काही डेटा रिलेटेड काही सिक्रेट्स गोष्टी, काहीतरी वेगळं नवीन शिकण्यासारखं या ठिकाणी दिसतंय आपल्याला, तर नक्कीच मित्रांनो 200% मी तुम्हाला शिकवण्यासाठी रेडी आहे. मी तुम्हाला शिकवतोय बऱ्याचशा इनसाईट इन्फॉर्मेशन, तुम्हाला डेटाचे सिक्रेट याच्या थ्रू मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो नक्की मी सार्थ ठरवणार आहे, त्यात काही शंका नसणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही माझे इनिशियल जर्नीचे साथीदार आहेत असं मी समजतो. तुम्ही एक फॅमिली आहे माझी, असं मी त्या अर्थाने बघतो. तर हे करत असताना आपण काही डेटाचे हे करतोय. मला फार ओव्हरवेल्म रिस्पॉन्स भेटला आहे, बऱ्याचशा रिक्वेस्ट आल्या, त्याच्यानंतरून फोन कॉल्स पण आले आणि बऱ्यापैकी लोकांनी ॲप्रिशिएट केलं की विकास हे काहीतरी नवीन दिसतंय. आणि हे जर असं काही रिटेलरला कळालं की रिटेलरपर्यंत असं काही मिळालं, तर काहीतरी त्याच्या एक ज्ञानात प्रकाश पडेल आणि जे गॅमलिंग ॲक्टिव्हिटी जो करतोय डे टू डे, बाय सेल, त्या हिशोबाने हे करेल. तर ही जी माझी थॉट प्रोसेस आहे, ह्या रिलेटेड मी लवकरच एखादं लाईव्ह किंवा काहीतरी एक करण्याचा प्रयत्न करू आपण, आणि ही सगळी थॉट प्रोसेस तुमच्यापर्यंत मी ॲज इट इज समजावण्याचा प्रयत्न करेल. तर त्याच्या आधी मी तुम्हाला समजावतो की हा जो डेटा आहे ना, ह्या डेटाविषयी थोडंसं बेसिक क्लिअर करून घ्या की हा डेटा एक फक्त इन जनरल डायरेक्शन आयडेंटिफाय करण्यासाठी आहे. ह्याच्या बेसवर तुम्ही जाऊन कुठले कॉल पुट किंवा बाय सेल करणार असाल तर ते गॅमलिंग आहे. म्हणजे आता मी जर दिलाय डेटा निगेटिव्ह, किंवा मी सांगितलं मार्केटवरून खाली राहणं अपेक्षित आहे, खालून वरती राहणं अपेक्षित आहे, तर तुम्ही जाऊन कुठलाही कॉल पुट बाय सेल करायचं हे रिकमेंडेशन नाही आहे. तुम्ही तसं करत असाल तर तुम्ही गॅमलिंग करताय अशा अर्थाने ते आहे. तर तुम्ही म्हणाल याचा उपयोग होतो तरी नक्की कसा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे मोठे प्लेयर्स आहेत ते काय एवढ्या 30 लाखाच्या पोझिशन्स आहेत किंवा ह्या 6-8 लाखाच्या पोझिशन्स आहेत, त्या अशा तुमच्या माझ्यासारख्या अशा मोठ्या गॅमलिंगसाठी तर नाही लावत आहे. ते एक थीटा डीके करण्यासाठी, म्हणजे आपण बघतो मोठ्या प्लेअरला की जे सेलिंगच्या पद्धतीने काम करतात आणि जो थीटा डीके मिळवण्यासाठी ते काम करत असतात. तर थीटा डीके काय आहे की प्रत्येक एक्सपायरीला एक प्रीमियम दिलेला असतो. समजा आता पुढची एक्सपायरी येईल तर साधारण 160-180चा प्रीमियम असेल, तर तो जातो कुठं, तर हे जे एफ आयज आणि प्रो जे प्लेयर आहेत हे तो मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर हे बेसिकली सेल करतात. तर सेल केल्यामुळे त्यांच्याकडे 2-3 डायरेक्शनचं लिव्हरेज असतं. म्हणजे मार्केट जरी तिथंच राहिलं तरी तो थीटा झिरो होतो. मार्केट थोडंफार खाली गेलं तरी त्या प्रीमियमपर्यंत त्यांना कुठलाही लॉस नसतो. ओके. म्हणजे जर कॉल एखादा सेल करत असेल तर मार्केट खाली आल्यानंतर ते कॉल झिरो होणार आहे. मार्केट तिथं जरी राहिलं तरी झिरो होणार आहे, आणि अपोजिट जरी गेलं तरी त्या प्रीमियमपर्यंत त्याला लॉस नसणार आहे. ओके. म्हणजे तिन्ही डायरेक्शनमध्ये तो प्रॉफिट कमवतो. तर मग आपणही असं काही काम करू शकतो का की आपली डायरेक्शन जरी थोडी फार चुकली किंवा प्लस मायनस झाली आणि वेळ गेला, म्हणजे थीटाच कमवायचा आहे तर वेळेचा विषय, जर वेळ गेला तर आपल्याला ते पैसे मिळू शकतात का, तर त्याचं ॲन्सर आहे येस, आपल्याला हे पैसे मिळू शकतात आणि हा थीटा आपण कमवू शकतो. तर बाहेरच्या केसमध्ये बरेचसे त्याचे शत्रू आहेत, त्याला थीटा डीके होणार आहेत काही, बऱ्याचशा अचानक मुवमेंट आल्यानंतरून अपोजिट डायरेक्शनला काम होणार आहे. ऑलरेडी तो लिव्हरेज असतो, त्यामुळं मग त्याला ते लॉस होण्याचे किंवा ते डायरेक्शन परफेक्ट आणण्याचे, तो मुवमेंट कॅप्चर करण्याचा टास्क असतो. ओके. तर सेलरच्या साईडला काय आहे, आउट ऑफ मनी कॉल सेल करत बसले कॉल पुट, तर त्याला फार कमी प्रीमियम मिळतो आणि बऱ्याचशा ॲडजस्टमेंट करावं लागतात. तर मग त्याच्यामध्ये त्याचा बराचसा काय त्याला म्हणूया आपण, बराचसा वेळ जातो, त्या स्लिपेजेस जातात आणि अशा अँगलनी त्याला पण ते मॅनेज करणं फार अवघड होऊन जातं. मग सेलर पण प्रॉब्लेममध्ये, अचानक मूव आलं तर काय, बायर पण प्रॉब्लेममध्ये. तर आपण एक मिडल अप्रोच ठेवला आहे, त्याला म्हणतो आपण हेजिंग, आणि ती हेजिंग डायरेक्शनल आहे. तर डायरेक्शनल अशा अर्थाने आहे की आपण ह्या डेटावरती एक डायरेक्शन पकडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा हा डेटा आपण जशा हिशोबाने तो हे करू तर तसा येण्याचा प्रयत्न होतो आणि मार्केट त्या दिशेने राहतं. जरी तसं नाही राहिलं, ते आपल्या अगेन्स्ट 200-250 पॉईंट जरी गेलं
तरी आपल्याला कुठलाही धोका नसला पाहिजे अशा अँगलनी हा मी जे सेटअप डेव्हलप केलेले आहेत आणि हा डेटा तशा अँगलने आपल्याला घ्यायचा आहे. तर मी पुढे तुम्हाला समजवेलच. त्यासाठी तुम्हाला काय करायचं ती अट दिलेली मी. तुम्ही फार जवळ आलेला आहात, तर अजूनही सपोर्ट करा. हे जे व्हिडिओज आहेत, हे चॅनल आहेत, लोकांपर्यंत पोहोचवा जे मार्केट रिलेटेड काम करतात आणि गॅमलिंग करतायत. ठीक आहे, अशापर्यंत पोहोचवा. आपण फार एकदम प्रॉम्प्ट काम करूया पुढे जाऊन. तुम्ही जो विश्वास दाखवताय त्याबद्दल तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि रिटेलरच्या सायकोलॉजीतून बाहेर पडण्यासाठी. तर तुम्ही जे बाय सेल करतायत, असा मोठा प्लेअर बाय सेल करत असेल का रोज? त्याला पॉसिबल आहे का? तुम्हाला जर 500 करोडचं कॅपिटल दिलं तर तुम्ही रोज कॉल पुट बाय करणार का सेल करणार? बरोबर ना? बाय सेलिंग होणार नाही. त्यासाठी तुम्हाला लागेल एक बेटर अप्रोच. ओके, ऑप्शन सेलिंगमधलं मी तुम्हाला लिमिटेशन सांगितलं. जर आपल्याला डायरेक्शन थोडीफार कळत असेल आणि जरी ती चुकत असेल तरी पण आपण प्रॉफिट करू शकतो, अशा हिशोबाने एक मॉडेल डेव्हलप केलं आहे. त्याला आपण हेजिंग म्हणू, डायरेक्शनल हेजिंग. त्या हिशोबाने आपण हे काम करतो. तर त्या अँगलने आपल्याला डेटा घ्यायचा आहे. तर 500 करोड दिल्यानंतर तुम्हाला ते हेज करावं लागेल किंवा त्याला थोडंसं रिस्क जी आहे ती मॅनेज करावं लागेल. अशा अर्थाने हा डेटा आहे मित्रांनो. तर लवकरच आपण असं काही करण्याचा प्रयत्न करू की ज्याच्यात सगळ्यांना ही थॉट प्रोसेस क्लिअर होईल. तोपर्यंत जर कोणी असे बाय सेल करत असेल आणि गॅमलिंग ॲक्टिव्हिटी करत असेल आणि एवढा लॉस घेऊनसुद्धा अजूनही लॉसमध्येच असाल तर ते तुम्ही आजच स्टॉप करा. थोडे दिवस आपण हे लर्निंग जर्नी स्टार्ट ठेवू आणि नंतर मग एक राईट अप्रोचने आपण त्या ठिकाणी काम करू शकू. ओके, तर डिटेल्स ऑलरेडी आहेत माझे, नंबर्स किंवा ग्रुपला कसं ॲड व्हायचं, कशा पद्धतीने हे करायचं. तुम्ही असाच रिस्पॉन्स देत राहा, ॲड व्हा. आपण पुढची जर्नी फार बेटर करूया. ठीक आहे, तर आजचा जो डेटा आला आहे तो कशा पद्धतीने आला आहे तो बघूया. आधी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं होतं की या पोझिशन्स आहेत, हेवी पोझिशन्स आहेत आणि त्या रिवाइंड होणं गरजेचं आहे. जर शॉर्ट कवरिंग येणार असेल तर ती सुरुवातीच्या काळात येणं अपेक्षित आहे. जर तसं नाही झालं तर बऱ्यापैकी ते रिकवर करून टाकतील, त्यांच्या पोझिशन अनवाइंड करून टाकतील. पण इन बिटवीन काय झालं, दुपारनंतर एक न्यूज आली आणि न्यूज बेसवर मार्केट जे आहे ते थोडंसं शॉर्ट कवरिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली. तर हे न्यूज बेस शॉर्ट कवरिंग होती, पण ते एवढं रॅपिड नाही गेलं की एकदमच काही हे झालं. बऱ्यापैकी त्या पोझिशन अनवाइंड होत गेल्या आणि नेट ज्या शिल्लक राहिल्यात त्या पोझिशन्स आत्ता मी तुम्हाला समोर दाखवेल. ओके, तत्पूर्वी मागचे जे एक्सपायरीचे व्हिडिओज आहेत ना ते तुम्ही बघा. पर्टिक्युलर एक्सपायरीचे व्हिडिओ बघितले तरी चालेल. मी तुम्हाला बऱ्यापैकी एक एक्सपायरेशन पॉईंट देत असतो. तर मागची जी एक्सपायरी सुरू झाली होती ना ती साधारण 6 तारखेला चालू झाली होती, म्हणजे साधारण 26,200च्या आसपास चालू झाली होती. ओके, तर हे मार्केटचे जे मोठे प्लेयर आहेत ना ते वरतून सेल करतात, खालून सेल करतात आणि एक ॲव्हरेज पॉईंट आणण्याचा प्रयत्न करतात. तर आता ह्या एक्सपायरीसाठीचा जो ॲव्हरेज पॉईंट आहे ना तो 25,900 आहे. तो हा जो झोन दिसतोय ना तुम्हाला, ह्या भागात एक्सपायरीचा पॉईंट आहे. तुम्ही मला डेटा निगेटिव्ह आहे, रिटेलर पॉझिटिव्ह आहे, पण एक्सपायरी असल्यामुळे त्या पोझिशन अनवाइंड करणे हा त्यांच्यासाठी मोठा टास्क आहे. आणि ह्या पोझिशन अनवाइंड होत असताना कालच्या ज्या न्यूजचा इम्पॅक्ट जर अजून कंटिन्यू राहिला तर हा एक्सपायरेशन पॉईंट आपल्याला मिळू शकतो 25,900च्या आसपास. ओके, 10-20 पॉईंट इकडे तिकडे समजून घ्या. लास्ट एक्सपायरीचा एक्सपायरेशन पॉईंट एकदम डॉट होता, तुम्ही जाऊन चेक करा. पण मी जर एक्सपायरेशन पॉईंट दिला आहे याच्या अर्थाने अशा अर्थाने तुम्हाला काही जाऊन ट्रेड घ्यायचं आहे असं नाही. थॉट प्रोसेस हळूहळू तुम्ही शिकत जा. मग आपल्याला हे दोन्ही अँगलनी जे सेल केलेले जे प्रीमियम्स आहेत ते झिरो कसे होतात, ओके, ते आपल्याला कमवायचे. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत मित्रांनो. ठीक आहे, फार अंडर रेटेड काम आहे, म्हणजे चॅनल अंडर रेटेड आहे, लोकांपर्यंत हे पोचलेलं नाही. लोक सपोर्ट रेजिस्टन्सच्या चक्करमध्ये फसलेले आहेत. मी आज एका आपल्या सबस्क्रायबरशी फॉलोअरशी बोललो, तर फार गॅमलिंग करून बरेचसे पैसे उडवले. आजच्या एका दिवसाचा लॉस 50,000 आहे. मग असं काय झालं की इथे मार्केट खाली जात होतं त्यावेळी बाय केलं, वरती जात होतं त्यावेळी सेल केलं, बरोबर. ते असं काय घटना घडतात, काय मेंदूला तुमचा ट्रिगर येतो की तुम्ही ते गॅमलिंग ॲक्टिव्हिटी कंटिन्युअस करता, जिथे 500 रुपये पण फार मोठं वाटतं आणि तिथं 5,000
50,000 तुम्ही लॉस करता आणि तरी मेंदूला काही फरक पडत नाही. तर मित्रांनो, याच्या पाठी फार बरेचसे गेम प्लॅन बनवलेले आहेत मोठ्या प्लेयरनी, की जे तुम्हाला उलट्या अँगलने टाकतात. म्हणजे तुम्हाला जर सेल साईडला टाकलं तर ते बाय करतील, त्यांना सेल करायचं असतील तर तुम्हाला बाय करायला लावतात. मग त्यासाठी हे सगळं चालू असतं. ओके, तर हे फार मोठा गेम आहे, मोठा समुद्र आहे. 18-20 हजार करोड ते लोक घेऊन जातात मार्केटमधून आणि तुमच्या माझ्यासारखे 20,000, 50,000, 10,000, 2,000, 500-200 सगळे हरून हरून त्यांच्यापर्यंत हे पैसे जातात. ठीक आहे, तसे बघा त्या अर्थाने फार कमी आहेत ते. हार्डली 6 लाखाच्या पोझिशन्स आहे, त्याच्या पटीत हे 6 पट आहेत रिटेलर. तरी पण हे लोक लॉस करतात 94%. आणि हे फक्त आणि फक्त 1 पट आहेत. हे 6 पट ह्यांच्यावर 1 पट 6 पटवर भारी होतो आणि हा सगळा गेम करून टाकतो. ओके, अशा अर्थाने हे डेटाज आहेत. उद्याचे जे एक्सपेक्टेशन आहे ते अशा पद्धतीने आहे की एक्सपायरेशन जो पॉईंट आहे तो 25,900च्या आस होणं अपेक्षित आहे. ओके, डेटा जरी निगेटिव्ह आहे, अनवाइंड करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. हेवी पोझिशन्स आहेत. मार्केट असं रॅपिड मूव्ह होईल असं नाही आहे, ते एका रेंजमध्ये मूव्ह होईल. कालच्या न्यूजचा इम्पॅक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह राहून तो थोडंसं मार्केट एक वरच्या लेवलला थोडंसं दिसू शकतं एक्सपायरेशन पॉईंटला, पण डेटा जो आहे तो निगेटिव्ह आहे. ओके, तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, लोकांपर्यंत पोचवा, सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तर थांबूया. ग्रुपवर अपडेट्स देत असतोय. फार तुम्हाला असं रॅपिड एकदमच कॉल पुट किंवा टिप्स असे कुठल्या काही मिळणार नाही आहेत. ठीक आहे, कारण तसं आपलं हेच नाही आहे. आपलं लॉंग टर्मचं हे हेजिंग प्रकारातलं तो कन्सेप्ट आहे. त्यामुळे आपल्याला डे टू डे बाईंग सेलिंग हे ॲक्टिव्हिटी अजिबात नाही करायचं. गॅमलिंग जो प्रकार आहे तो स्टॉप करून टाका जर तुम्ही तसं काही करत असाल तर. थँक्यू मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.